विज्ञान प्रदर्शन भरल्यामुळे मी इथं उद्घाटनासाठी मी आलेली आहे आणि ह्या विज्ञान प्रदर्शनमध्ये मला विद्यार्थ्यांचे एवढे छोटे छोटे लहानापासून मोठ्यापर्यंत प्रयोग इतकी सुंदर दिसले. त्यांच्यातला त्यांच्यातली जी कलागुण आहे ती खूप मला भावली आणि त्या भावल्यामुळं मला खूप ह्या शाळेचं आणि सरांचं कौतुक करावं असं वाटलं मला की ह्या शाळेचे सर यांनी खूप इतकी चांगली तयारी विद्यार्थ्याकडून घेतली आणि त्यांनी करत आहेत. याचे मला खूप आनंद वाटला. लातूरकरांसाठी मी एवढा संदेश देईन की मुलांसाठी पालकांनी विद्यार्थ्यासाठी चांगला वेळ काढला पाहिजे आणि विद्यार्थ्याला चांगले संस्कार दिले पाहिजेत. हे संस्कार घरातून सुरू होतात. ती पार पुन्हा शाळा, घरातून शाळेतून, शाळेतून कॉलेजमध्ये हे संस्कार विद्यार्थ्यावर घडले पाहिजे. मी रमेश बिरादार, संस्थापक अध्यक्ष ग्लोबल नॉलेज पब्लिक स्कूल. गेल्या 15 वर्षापासून मी शिक्षण क्षेत्रामध्ये सतत अभ्यास करण्यासाठी एक विद्यार्थी म्हणून धडपडतो आहे आणि भारतातलंच एज्युकेशन नव्हे तर जगाच्या पाठीवर ज्या प्रगतशील राष्ट्रांचं एज्युकेशन आहे ते प्रत्यक्ष जाऊन व पुस्तकाच्या माध्यमातून दोन्ही पद्धतीनं मी आत्मसात करण्याचा प्रयत्न केला आहे. माझ्या असं लक्षात आलं की भारतातली ही शिक्षण पद्धती ही रोट लर्निंग, ज्याला आपण मगिंग म्हणतो, ही अतिशय मर्यादित शिक्षण पद्धती आहे. याच्यामध्ये भविष्यामध्ये मुलगा स्वतःचं अर्निंग करू शकणार नाही, स्वतःच्या पायावर उभा टाकू शकणार नाही, स्वतःचे उद्योग उभं करू शकणार नाही. तर तो एक शासनाकडे सतत मागणी करेल की मला नोकरी पाहिजेत. तर आता मी सगळ्या संस्था चालकांना आणि शिक्षण व्यवस्थेला सगळ्यांना असं आव्हान करेन की आता आपल्याला बदललं पाहिजेत. येत्या काळामध्ये आपल्या विद्यार्थ्यांना नोकऱ्या मागणारा विद्यार्थी न राहता तो स्वतः स्वयंरोजगाराची निर्मिती करणारा विद्यार्थी घडला पाहिजेत. अशा प्रकारचं शिक्षण जर द्यायचं असेल तर त्याच्यासाठी आम्ही आमच्या शाळेमध्ये आमूलाग्र बदल केलेले आहेत. म्हणजे भारतीय व्यवस्थेमधल्या शिक्षणाचा अंश आमच्याकडे 20 ते 25% आहे. 75% आम्ही त्याच्यामध्ये ॲडिशनल नॉलेज देण्याचा प्रयत्न केला आहे. जसं की आपण माझ्या मागे पाहताय आता याच्यामध्ये की आता आपल्या येणाऱ्या पिढीमध्ये मॉरल व्हॅल्यूज ह्या आता जवळपास संपलेल्या आहेत आणि म्हणूनच तुम्ही पाहताय की 8वीतला मुलगा एखादा खून केलेला, आपण चाकूनं खून केलेला आपण 9वीतल्या मुलाचा ऐकतोय किंवा मायबापाला मारणारी 21 वर्षाची मुलंसुद्धा पाहतोय. हे कशाचे रिझल्ट्स आहेत? हे कुठंतरी आपण आपल्या व्यवस्थेने त्यांना मॉरल व्हॅल्यूज शिकवलेल्या नाहीत. तर त्यांना मॉरल व्हॅल्यूज शिकवलेल्या पाहिजेत. त्यांना स्वतःचा रोजगार निर्मिती करण्यासाठी स्वयंरोजगाराचं शिक्षण शिकवलं पाहिजेत. समाजामध्ये आपण शासनाशी कसं वागलं पाहिजेत किंवा एन्व्हायरमेंटचा आपल्या आरोग्यावर काय परिणाम होतो, असे आम्ही त्याला नॅशनल हट असं म्हणलेलं आहे. आणि या नॅशनल हटमधून आमचे मुलं स्वयंअध्ययन करणार आहेत. आम्ही त्यांना शिकवणार नाही आहेत, फक्त त्यांना एक आम्ही मार्गदर्शन करणार आहोत. आत्ता तुम्ही इकडे पाहिलात आम्ही सर्क्युलर थिंक टँक्स, त्याला आम्ही ग्लोबल थिंक कॉर्नर्स असं म्हणलेलं आहे की आता तुमच्या हातामधला जो कॅमेरा शूट करताय तो कॅननचा आहे. कॅननचा कॅमेरा हा जापानचा आहे. मग तुम्हाला असं म्हणावं लागेल, मला असं म्हणावं लागेल की माझ्या प्रगतीसाठी हा कॅननचा कॅमेरा मला मदत करतोय, मला रोजगार उपलब्ध करून देतोय, तर मला जापानला थँक्स म्हणलं पाहिजेत. माझ्या हातामध्ये जर सॅमसंगचा मोबाईल असेल तर साऊथ कोरियाला मला थँक्स म्हणलं पाहिजेत. असं विविध देशातून आपण वस्तू आयात करतो आणि आपलं जीवन आपण जास्त प्रगतिशील करतो. तर या कुठल्या कुठल्या देशाची आपल्याला मदत होते? मग जसं ज्ञानेश्वरांनी पसायदानामध्ये असं सर्व जगाचं विश्वाचं मांगल्य असं म्हणलेलं आहे. मग आपण आता त्याच धर्तीवरती मुलं तयार झाली पाहिजेत की विश्वची माझे घर असं त्यांनी म्हणलं पाहिजेत. दुसऱ्या टँकमध्ये आम्ही पूर्ण जगावर नियंत्रण करणारी जे युनायटेड नेशन्स म्हणून ऑर्गनायझेशन आहे, ती ऑर्गनायझेशन शिक्षण क्षेत्रात पण काम करते आणि चाइल्ड डेव्हलपमेंटमध्ये काम करते. त्यांची बँक आहे आणि त्यांचं एक युनिव्हर्सल कोर्ट पण आहे. याच्या बाबतीत मुलांना ओळख पाहिजे, याचे फंक्शन्स माहीत पाहिजे बाहेर पडणाऱ्या मुलांना. पॅन्डेमिक सारखा कोरोना आला, भविष्यामध्ये अजून कोणी एखादं शत्रू राष्ट्र त्याच्यापेक्षा भयानक व्हेरियंट तयार करेल आणि आपल्या भारतावर तरी जर तो होस्ट स्पेसिफिक त्याला ओरिएंट म्हणतात आणि तो जर आला तर फक्त मानव त्याच्यामधले जातील आणि कुत्रे, मांजरं किंवा सजीव बाकी तसंच राहील. तर अशाला फाईट करायला आमची मुलं शिकले पाहिजेत, त्यांना अशी धडे दिले पाहिजेत. शेवटचा आमचा आहे सायबर सेक्युरिटी. आता तुम्ही बघताय परवा सिंदूरच्या आपल्या युद्धामध्ये भारताने त्यांची रडार सिस्टीम उद्ध्वस्त केली. मग एखाद्या देशाची तुम्ही रडार सिस्टीम जेव्हा उद्ध्वस्त करता, जसं एखाद्या माणसाचं डोकं आपण दंडापासून वेगळं करतो, मग खालच्याला काही अर्थच राहत नाही, तसं पाकिस्तान लगेच सरेंडर झाला. मग आपल्या देशाची रडार सिस्टीम जर एखाद्या देश उद्ध्वस्त करणार असेल तर आपण त्याच्यासाठी सक्षम आहोत का ते न होऊ देण्यासाठी? तर आपल्या शाळेतून घडणारा हा विद्यार्थी नॅशनल आणि इंटरनॅशनल लेवलवरचा नागरिक म्हणून
स्वयंरोजगाराची निर्मिती करत करत दुसऱ्याला पण रोजगार निर्मिती करून देणारं अशा प्रकारचं शिक्षण आता आम्हाला शिक्षण व्यवस्थेमधून आपल्या देशातल्या आणि आपल्या लातूर शहरातल्या जिल्ह्यातल्या सगळ्यांना आपल्याला तसं शिक्षण बदलावं लागणार आहे आणि द्यावं लागणार आहे. आणि अशा प्रकारचा आमच्या शिक्षकांनी आणि आम्ही गेल्या 6 महिन्यामध्ये यथक प्रयत्न करून आम्ही याचा अभ्यासक्रम पण तयार केलेला आहे की याच्यामध्ये कसं शिकवलं पाहिजेत. तर सगळ्या लातूरमधल्या शिक्षण संस्थांना माझं असं आव्हान आहे की त्यांनी मोकळेपणाने आमच्याशी यावं. आम्ही त्या सगळ्यांना हे ज्ञान मोफतमध्ये द्यायला तयार आहोत. आम्ही 2 हात पुढे केलेले आहेत की कॉर्पोरेशनच्या आयुक्त मानसी मॅडम येणार होत्या आज, पण त्यांच्या काही व्यस्त प्रोग्राममुळे ते संध्याकाळी येणार आहेत. आम्ही त्यांना आवाहन केलं आहे की महानगरपालिकेचे जे काही स्कूल्स आहेत तर ते सगळी गोरगरिबाची अतिशय वंचित विद्यार्थ्यांचे आहेत. तर त्या विद्यार्थ्याला कुणी मदत केली पाहिजे तर त्याला ग्लोबल नॉलेज पब्लिक स्कूल हात पुढे करतं आहे की ते विद्यार्थी इथं येतील, त्यांच्याशी आमचा MOU साईन होईल लवकरच आणि त्या विद्यार्थ्याला माझ्या इथल्या ज्या भौतिक सुविधा आहेत आणि हे जे इंटरनॅशनल लेवलचं जे नॉलेज आहे ते आम्ही त्यांना फ्री ऑफ कॉस्ट देणार आहेत. VR ही एक टेक्नॉलॉजी आहे. आतापर्यंत तुम्हाला सगळ्यांना स्मार्ट क्लासरूम जवळपास बऱ्याच शाळांमध्ये, पण ग्लोबल नॉलेज पब्लिक स्कूल ही पहिली शाळा आहे लातूर जिल्ह्यामध्ये की सचिंद्र प्रताप सिंग साहेब ज्यावेळेस CEO होते त्यावेळेस 2011ला आपल्याकडे क्लासरूममध्ये स्मार्ट बोर्ड्स बसलेले आहेत. आता एज्युकेशनमध्ये अजून खूप मोठी क्रांती झाली आहे. त्याच्या पुढचं एज्युकेशन म्हणजे 3Dमध्ये मुलांना पाहण्याचं जे एज्युकेशन आहे ते VR जो कन्सेप्ट आहे तो महाराष्ट्रातली आपली पहिली शाळा आहे आज की ज्या शाळेमध्ये VR सिस्टीम बसवलेली आहे. याच्यामध्ये तुम्हाला आपलं हार्टचं जर नॉलेज द्यायचं असेल तो हार्ट तुम्हाला 3 डिग्रीमध्ये फंक्शन कसा होतो, तो ऑपरेट कसा होतो, त्याच्यामध्ये ऑक्सिजन कसं ब्लडमध्ये मिक्स करून तो प्युरिफाय होतो आणि तो मग आर्टरीजमधून आपल्या सगळ्या पार्ट्सला कसा मिळतो हे मुलांना 3Dमध्ये पाहायला मिळणार आहे. तो कॉस्टली आहे, पण या VR सिस्टीमसुद्धा जे आमच्याकडे VR आलेले आहेत हे सुद्धा आम्ही जिल्हा परिषदेच्या शाळांना किंवा कॉर्पोरेशनच्या शाळांना आम्ही फ्री ऑफ कॉस्ट उपलब्ध करून देणार आहोत. निश्चितच ग्लोबल नॉलेज पब्लिक स्कूल ही इतर शाळांना व महाराष्ट्रालाच नव्हे तर भारत देशाला दिशादर्शक अशी एक स्कूल आहे. VRच्या माध्यमातून लातूर जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये पहिलाच प्रयोग असेल की विद्यार्थ्यांना वैज्ञानिक दृष्टिकोन कसा असेल आणि येणाऱ्या काळात भारताचं भविष्य कसं असेल ते या नावामध्ये जे ग्लोबल जे नाव आहे त्या माध्यमातून पालकांना विद्यार्थ्यांना एक मोठी पर्वणी मिळणारे. आम्ही सर्व पालक खरंच भाग्यवान आहेत की त्यांची मुलं ह्या शाळेमध्ये शिकत आहेत आणि या शाळेमध्ये वेगवेगळे प्रयोग आणि प्रत्यक्षात शिक्षण जर तुम्ही आता पूर्ण परिसर पाहिलात तर खरंच डेहराडूनच्या धर्तीवर सरांनी अभ्यास करून एक वेगळा उपक्रम या लातूरकरांना महाराष्ट्रांना दिलेला आहे. त्याबद्दल मी या ग्लोबल नॉलेजचं सर्वप्रथम अभिनंदन करतो व पुढील वाटचालीस शुभेच्छा देतो. व आजच्या या राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त खरा विज्ञान दिन कसा असतो जर कुणाला पाहायचा असेल तर या ग्लोबल नॉलेज पब्लिक स्कूलमध्ये येऊन अवश्य पाहावं. आज आणि उद्या हे 2 दिवस उपक्रम चालणार आहेत. मी सर्व शिक्षणप्रेमी व सर्व पालकवर्गांना या शाळेत त्यांचा प्रवेश नसेल अशा देखील पालकांना मी आवर्जून विनंती करेन की आपल्या पाल्याचं भविष्य कसे असेल ते जर पाहायचं असेल तर अवश्य आपण ग्लोबल नॉलेजला भेट द्यावी, इथलं प्रदर्शन पाहावं आणि येणाऱ्या काळातल्या भविष्याची वाटचाल आपल्या लेकराची कशी असेल यावर आधारित आपण निर्णय घ्यावा. खरं तर आज लातूर शहरातील एक नामवंत संस्थेपैकी एक संस्था असणारी ग्लोबल इंग्लिश स्कूल या ठिकाणी मी माझ्या मित्रपरिवारासह भेट दिली आणि खरंच अवाक झालो की शिक्षणासोबत काहीतरी विद्यार्थ्यांनी वेगळं घेतलं पाहिजे. एक ज्ञानदान, एक वेगळा विद्यार्थी घडला पाहिजे या उद्देशाने या संस्थेचे सर्व रमेशजी बिरादार असतील, सुयशजी असतील किंवा सुजितरावांनी एकंदरीत त्यांची सगळी टीम. खरं तर या ठिकाणी आल्यानंतर विज्ञान प्रदर्शन काय असतं मी खूप काही वेगळं सांगू शकतो की जसं काही मोटर कशी चालली जाते, घरात साधं उदाहरण द्यायचं असेल तर आपलं हाऊस कसं सिक्युरिटी राहिलं पाहिजे, आपलं घर किती सिक्युरिटी असलं पाहिजे, घराच्या डोरवर आल्यानंतर तिथं माणूस कोण आला आहे याच्यानुसार आतल्या माणसाला माहिती पडते आणि त्याचा चेहरा दिसणं किंवा बेल वाजणं हे मी पहिल्यांदा पाहिलं असेल. म्हणजे सिक्युरिटीच्या हिशोबाने ते अतिशय दर्जेदार इथल्या मुलांनी ते बनवलं. त्यानंतर ज्या ठिकाणी मी बसलो आहे ना आता की मला फील असं होतं की मी हायकोर्टामध्ये बसलो की काय. माझ्यासमोर असणारा जज असतील, त्यांची वकील मंडळी असेल, अतिशय चांगलं त्यांनी या ठिकाणी एक न्यायालयाचं ज्ञानदान कशा पद्धतीनं होतं, कोर्ट कसा असतो तेही या ठिकाणी विद्यार्थ्यांनी दाखवलं. त्यानंतर संस्कृती दाखवली की आपल्या भारत देशामध्ये किती संत होऊन गेले, त्याचं महात्म्य
काय झालं आहे की आपण आधुनिक युगाकडे जात असताना कुठंतरी संस्कृती विसरतोय. आपण स्वतःला काहीतरी त्या ज्ञानप्राप्तीकडे जात असताना आपल्याकडे संस्कृती असलेली कुठंतरी लुप्त पावत आहे. पण मी तुम्हाला ठामपणे सांगू शकतो, लातूरकर असतील किंवा महाराष्ट्राला सांगू शकतो की ग्लोबल इंटरनॅशनल स्कूल लातूर या ठिकाणी विद्यार्थ्यांना ज्ञानदानासोबतच संस्कार काय होते, संस्कृती काय असते, आपल्या भाषा किती होत्या, देवगिरी लिपीमध्ये कोणती कोणती भाषा येते. म्हणजे मला फार पूर्वी माझ्या लहानपणी आठवतं की देवगिरी भाषेमध्ये 3 भाषा येत असतात. याचं आकलनसुद्धा आजच्या नवीन पिढीला, आत्ताच्या या 2026मध्ये शिक्षण घेणाऱ्या नवीन तरुण मुलांना मिळतं आहे. याबद्दल मला संस्थेचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. असे अनेक बघितले मी या ठिकाणी सायन्समध्ये. त्यानंतर तुम्ही बघितलं असेल कम्प्युटर असेल किंवा टी व्हीमध्ये किती लेअर येतात. LED म्हणतो आपण, पण LED तुम्हाला सांगू का, तुमच्या माध्यमातून मी सांगू इच्छितो की किती लेअर येतात. याचंसुद्धा ज्ञानदान इथल्या छोट्या छोट्या मुलांनी, 4वी 5वी 6वीच्या इंग्लिश मीडियममध्ये शिकणाऱ्या मुलांनी, ठीक आहे इंग्रजीवर तर त्यांची कमांड होतीच, ते पाहून तर मला खूप आश्चर्य वाटलं. पण त्यांना बारीक बारीक गोष्टीचं सुद्धा ज्ञान होतं. ते पाहून माझं मन प्रसन्न झालं. आणि लातूरकर म्हणून खरं तर मी वास्तविकता सांगतो की मला एक लातूरकर म्हणून खूप प्राऊड फील होतं आहे की या संस्थेचं कौतुक करावं तेवढं कमी वाटतं. या ठिकाणी ज्ञानदानासोबतच संस्कारमय ज्ञान देण्याचं काम यांची टीम करत आहे. हे सगळं एकंदरीत आमच्यासाठी अफलातून असा अनुभव होता. ह्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी शिकण्यासारख्या, बघण्यासारख्या आहेत. मी खरं तर लातूरकरांना सांगेल, इतर विद्यार्थ्यांनाही सांगेल, बऱ्याच शाळा करतही असतील नो डाऊट, पण तरीही आपल्याला वेळ असेल तर उद्या यांचा शेवटचा दिवस आहे. ग्लोबल इंटरनॅशनल स्कूल जे बार्शी रोडवर आहे, तर मला वाटतं की आपण सगळ्यांनी यावं, पाहावं. यांनी आणि दुसरं सांगायचं कौतुक याच्यासाठी करतो आहे की प्रत्येक मुलगा छोट्या छोट्या खेड्यागावातनं आला आहे. असं नाही की हे अतिशय उच्चभ्रू श्रीमंतांचेच मुलं आहेत असं नाही आहे. ग्रामीण भागातल्या गोरगरीब मुलांना भले फीस कमी घेऊन त्यांना, काही मुलांना अक्षरशः संस्थाचालकांनी फीस माफ केली. आणि त्या अतिशय शेतकरी कुटुंबातले मुलं अशी इंग्रजी बोलत आहेत की मला मराठी बोलताना सुद्धा अडखळतं आहे. एवढी चांगली इंग्रजी. एक विद्यार्थी तर असं वाटला की मला तो इंग्लंडवरनंच इथे आलं आहे की काय शिकायला. एवढं सुंदर इंग्रजीवर कमांड होती त्याची. आणि खरंच मला सांगावंच वाटतं की येणारा काळ हा आपल्याला इंग्रजीवर प्रभुत्व असणारा काळ पाहिजे. आणि ते काम करण्याचं किंवा इंग्रजीचं प्रभुत्व प्राप्त करण्याचं काम ग्लोबल इंटरनॅशनल स्कूल, त्यांची मॅनेजमेंट टीम आणि त्यांचे सगळे शिक्षक वृंद करत आहेत. सन्माननीय रमेशजी बिराजदार सर यांच्या संकल्पनेतून उभा राहिलेलं हे युनिट खऱ्या अर्थानं लातूरच्या शैक्षणिक वैभवामध्ये भर घालणारे युनिट म्हणून ओळखलं जाते. सातत्यानं नाविन्यपूर्ण उपक्रम या शाळेच्या माध्यमातून हाती घेतले जातात, राबवले जातात. आणि विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास नेमका काय असतो आणि कसा असतो हे या शाळेच्या माध्यमातून त्यांनी प्रत्यक्षपणे दाखवून दिलेलं आहे. शिक्षणाची प्रक्रिया ही कशी असते, त्या शिक्षण प्रक्रियेच्या अगदी मुळाशी जाऊन या शिक्षण प्रक्रियेमध्ये आपला विद्यार्थी हा सर्वांगीणरित्या कसा घडला पाहिजे ही सातत्यानं बिराजदार सरांची धडपड असते. आणि म्हणून ते स्वतः विद्यार्थ्यांच्या उद्याचं फ्युचर हे चांगलं घडावं यासाठी जपान असेल, स्वित्झर्लंड असेल, अशा विभिन्न देशामध्ये ते स्वतः जाऊन आलेले आहेत, शैक्षणिक दौरे करून आलेले आहेत, त्या ठिकाणचा अभ्यास करून आलेले आहेत. आणि जागतिक स्तरावरचं ज्ञान हे आमच्या विद्यार्थ्यांना या शाळेच्या माध्यमातून मिळालं पाहिजे ही त्यांची धडपड असते. आज या शाळेचा कॅम्पस आपण पाहतो आहोत. या ठिकाणी हे जे सरांनी सुरू केलेलं आहे की उद्याच्या येणाऱ्या काळामध्ये या शाळेमध्ये जे विद्यार्थी आपण घडवणार आहोत हे विद्यार्थी फक्त पुस्तकी शिक्षण घेणारे विद्यार्थी नसावेत, तर या विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करत असताना ग्लोबलायझेशनची भूमिका, जसं या शाळेचं नाव आहे ग्लोबल नॉलेज, अगदी त्या नावाला साजेसं ही संकल्पना घेऊन त्यांनी या ठिकाणी एक नवीन थीम आपल्या सर्वांच्यासाठी, लातूरकरांच्यासाठी या ठिकाणी उपलब्ध करून दिली आहे, विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून दिलेली आहे.